आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरणाची भाजी. ती अगदी झटपट. झणझणीत मालवणी मसाले, आमसुलाची हलकी आंबटसर झिंग आणि कांदा खोबऱ्याचं वाटण यामुळे ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत एकदम जबरदस्त लागते. चला तर मग बघूया नॉनव्हेज सारखी लागणारी ही सुरणाची भाजी कशी करायची. सर्वात आधी हा सुरण कट करून घेऊया. त्यासाठी हाताला खोबरेल तेल लावा आणि सुरणाच्या पूर्ण फोडी करून होईपर्यंत हात भिजवू नका, नाहीतर खाज अधिकच वाढते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरणाचे छोटे छोटे तुकडे करून घ्या, अगदी बटाट्याच्या फोडींप्रमाणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अधिक लहान किंवा मोठेही करू शकता. आणि या आहेत सुरणाच्या साली. बघा, एवढ्या पातळ सुरणाच्या साली काढायच्या आहेत. चला तर मग बघूया या सुरणाची झटपट भाजी कशी बनवायची ते. एका कुकरमध्ये जरासे तेल घाला, त्यात घाला ठेचलेला लसूण. लसूण छान परतून घ्या आणि लसूण छान परतून झाला की त्यात घाला बारीक चिरलेला कांदा. तोही गुलाबी रंग येईपर्यंत परता. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यावर घाला 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद आणि हे मसाले छान परतून घ्या. या मसाल्याचा छान सुगंध पसरला की त्यात घाला 1 चमचा आले लसूणची पेस्ट. याने या भाजीला अगदी चिकनसारखी चव येते. आता वरून घाला 2 चिरलेले टोमॅटो. टोमॅटो छान परता. टोमॅटो परतून झाला की वरून घाला चिरून ठेवलेल्या सुरणाच्या फोडी. आता हे सगळं छान मिक्स करा. तुम्ही ही भाजी टोपातही शिजवू शकता, पण अगदी वेळ नसताना झटपट भाजी कशी करता येईल हे मी इथे दाखवलेले आहे. आता यात घाला चवीपुरते मीठ आणि चुरण बुडेल इतपत गरम पाणी आणि हे सगळं नीट ढवळून घ्या. आता वरून घाला 4-5 आमसोले. या आमसोलांमुळे या चुरणाची खाज निघून जाते आणि भाजीला एक छान आंबट चव पण येते. आता कुकर बंद करा आणि कुकरला 1 शिट्टी काढा. इथे काही सुरण एका शिट्टीतच शिजतात आणि काही नाही शिजत. जर शिजलेला नसेल तर अजून थोडा वेळ उकळी काढा. आता सुरण छान शिजलेलं आहे. यात घाला कांदा खोबऱ्याचं वाटण. या वाटणाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वाटणामुळेच या भाजीची चव दुप्पट होते. आता हे वाटप या भाजीत छान मिक्स करा आणि या भाजीला एक चांगली उकळी काढा. उकळी काढल्यामुळे वाटणाचा जो रॉनेस असतो तो उडून जातो. आता या भाजीचा खमंगपणा अधिकच वाढवण्यासाठी वरून घाला पाव चमचा गरम मसाला. तर आता आपली सुरणाची भाजी तयार होत आलेली आहे. वरून घाला चिरलेली बारीक कोथिंबीर आणि एक बारीकशी उकळी काढून गॅस बंद करा. आता जरी ही भाजी तुम्हाला पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर ही भाजी अगदी घट्टसर होते आणि ही भाजी इतकी भारी लागते की त्याची चव अगदीच नॉनव्हेज सारखी वाटते. चपाती, भाकरी किंवा भात अगदी सगळ्यासोबतच ही एकदम जबरदस्त लागते. तर आपली खमंग झणझणीत नॉनव्हेजच्या चवीची झटपट सुरणाची भाजी तयार आहे. इथे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. चुरण साफ करताना हाताला तेल लावून घ्या, कारण चुरणाला खाज असते. आणि चुरण पूर्ण कापून होईपर्यंत हात पाण्यात ओले करू नका, नाहीतर हाताला अधिकच खाज येईल. चुरण शिजताना त्यात आमसोल किंवा कोकम घालायलाच हवे, नाहीतर तोंडाला खाज येऊ शकते. सुरण शिजण्यासाठी 1 शिट्टी पुरेशी आहे. अधिक शिट्ट्या काढल्यास सुरण शिजून जाऊ शकतो. तर घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी ही नॉनव्हेज विसरायला लावणारी झटपट सुरणाची भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.